नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मी वेगळ्या पद्धतीने डाळीचे लाडू बनवणार आहे। त्यासाठी इथे मी 1 वाटी चना डाळ 4 ते 5 तास पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे आणि ती छान अशी फुलून तयार झाली आहे। आता ही आपण यामधलं सर्व पाणी काढून निथळून घ्यायचे आहे, कारण आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं कमी पाणी टाकून याची पेस्ट बनवायची आहे या डाळीची। त्याआधी आपण या लाडूसाठी आपण पाक न बनवता लाडू बनवत आहोत। तर इथे साखर बारीक वाटून घेते मी। साधारण 1 वाटी चना डाळ आहे, तर मी 1 वाटी एवढी साखर बारीक करून घेते, पिठी साखर। त्यामध्येच 2 ते 3 हिरव्या वेलच्या टाकून आपण ही पावडर बनवून घेणार आहोत। तुमच्याकडे वेलची पावडर असेल तर ती देखील टाकू शकता। मी आता या साखरेमध्येच वाटून घेते। तर आपण ही वेलची पावडर आणि पिठी साखर तयार करून घेतली आहे। बारीक अशी पिठी साखर तयार करून घ्यायची आहे, अशा पद्धतीने बघा। आता हे आपण या प्लेटमध्ये काढून घेऊ। अगदी झटपट सोपी पद्धत आहे ही डाळीचे लाडू बनवण्याची। तर आता ही पिठी साखर आपली तयार झाली आहे, ही ठेवू साईडला। आणि याच मिक्सरच्या जारमध्ये आपण ही भिजवलेली चना डाळ जी आहे ती टाकून बारीक वाटून घेणार आहोत। पाणी शक्यतोवर संपूर्ण काढून घ्यायचं आहे आणि डाळ वाटून घ्यायची। आता ही डाळ अगदी बारीक अशी वाटून घेते। तर हे पहा, अशी आपण संपूर्ण जी डाळ होती ती वाटून घेतली आहे। मी वाटता वेळेस ना 2 चम्मच पाणी टाकलं आहे, त्यामुळे छान अशी ही बारीक वाटली गेली। वाटलं तर टाका पाणी, नाही टाकलं तरी काही हरकत नाही। आता एका अशा मोठ्या भांड्यात काढून घेणार आहोत आपण। संपूर्ण व्यवस्थित अशी डाळ काढून घ्यायची वाटलेली। यामध्ये आपण कलर येण्यासाठी हळद टाकूया थोडीशी, म्हणजे छान जे लाडू तयार होतील ते अगदी मोतीचूर सारखे लाडू दिसतील। त्यामुळे थोडीशी हळद टाकायची आहे कलरसाठी। हळद ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी चालेल, पण मी इथे टाकले आहे। आता हे छान असं एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। तर हे पण मिक्स झालेलं आहे। इकडे तेल मी गरम करायला ठेवलं होतं, तेल सुद्धा छान असं गरम झालेलं आहे। तेल गरम झालं की आपण या वाटलेल्या डाळीचे, जशी आपण भजी तळतो ना त्या पद्धतीने आपल्याला याची भजी अशी तळून घ्यायची आहे। तुम्ही मुठपुळे देखील टाकू शकता आणि तळू शकता। आता मी इथे तेलात तळत आहे, तुम्ही तूप घेतलं तरी पण छान लागतील लाडू, म्हणजे अजून चवदार लागतील। मी इथे तेलामध्येच तळत आहे। आता जेवढे भजे बसतील या तेलामध्ये तेवढे टाकून मस्त कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे।
तुम्ही ही पद्धत नक्कीच पहिल्यांदा पाहत असाल, करून पहा. खूप छान पद्धत आहे, साधी सोपी, म्हणजे फार वेळ लागत नाही लाडू बनवण्यासाठी. आता गणपती लवकरच बसणार आहेत, त्यामुळे आपण हा गणपतीसाठी प्रसाद म्हणून बनवू शकतो. आता हे थोडेसे तळू द्यायचे आणि नंतर पलटी करायची आहे, म्हणजे दोन्ही साईडने आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहे. टाकल्या लगेच पलटी करायचं नाही, नाहीतर ते तुटतील. थोडेसे खालून तळू द्यायचे आणि नंतर मग दोन्ही बाजूनी तळून घ्यायचे आहेत. असे हे दोन्ही साईडने आपण तळून घेऊ. तर छान कलर आलेला आहे सोनेरी असा. आपण हे काढून घेऊ. तळून मात्र व्यवस्थित घ्यायचे आहे, कुरकुरीत होईपर्यंत आणि असा छान रंग येईपर्यंत तळून घ्यायचे, म्हणजे कच्चे राहिले नाही पाहिजे, नाहीतर लाडूची जी चव आहे ती अजिबात चांगली लागणार नाही. आता हे जे बाकीचं मिश्रण राहिलेलं आहे ते सुद्धा अशाच पद्धतीने भजी तळून घ्यायची आहे. आता इथे गॅस बंद करूया आणि हे काढून घेऊ आपण. आता हे आपल्याला थोडं थंड करून घ्यायचं आहे. त्याआधी आपण काय करणार आहोत, हे जे आपण भजी बनवलेली आहे त्याचे असे 2 भाग करून घेऊ. खूप गरम आहे, त्यामुळे थोडं थंड झाल्यावर केलं तरी चालेल, पण मी इथे आताच तोडून घेत आहे, म्हणजे लवकर अजून थंड होईल. यामधली जी वाफ आहे ती बाहेर पडेल. असे हे सर्व 2 भाग करून घेऊ. मस्त असे कुरकुरीत झाले आहेत आतपर्यंत, म्हणजे आपण मोठे मोठे टाकले तरी सुद्धा कुरकुरीत झालेत. आता हे सर्व तोडून झाल्याच्या नंतर मी थंड करून घेते. आता हे बऱ्यापैकी थंड झालं आहे. आपण हे या मिक्सरच्या जारमध्ये टाकून बारीक करून घेणार आहोत. खूप अगदी बारीक नाही करायचं, जसे आपण मोतीचूर लाडू बनवतो त्या पद्धतीने हे बारीक करून घ्यायचं आहे. आता हे आपण बारीक करून घेतलं. एका या भांड्यामध्ये काढून घेऊ आपण. तुम्ही पाहू शकता, खूप बारीक नाही आणि खूप असं जाड पण नाही, असं हे बारीक करून घेतलं, म्हणजे दाणेदार करून घ्यायचं आहे आपल्याला. आता यामध्ये पिठी साखर टाकणार आहोत आपण. पिठी साखर तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. मी इथे 1 वाटी डाळीसाठी साधारण अर्धी किंवा त्यापेक्षा थोडीशी जास्त पिठी साखर घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घ्यायची.
हे छान मिक्स करायचं. वाटलं तर यामध्ये 1-2 चम्मच तूप टाकणार आहोत आपण. पण हे थोडंसं ना ओलसरच आहे, म्हणजे मला तरी वाटते टाकावं लागणार नाही आहे. पण थोडंसं अगदी एखादा चम्मच मी टाकून घेते. आता यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता किंवा किसलेलं खोबरं देखील थोडंसं परतून टाकू शकता. पण मला ना मूळ जी डाळीची चव आहे ती आवडते, त्यामुळे मी याच्यात काहीही न टाकता लाडू वळून घेते. फक्त छान हे मिक्स करून घ्यायचं. आता मी वेलची पावडर वरून नाही टाकली, कारण मी साखर वाटता वेळेसच यामध्ये वेलची टाकली होती. तर बघा छान लाडू वळतायत, म्हणजे आपल्याला इथे तूप टाकायची गरज नाही. तरी छान चव येण्यासाठी अगदी थोडंसं साजूक तूप टाकते मी, जास्त नाही. छोट्या चम्मचनी 1 चम्मच एवढंच टाकते नावाला. आणि पुन्हा हे मिक्स करून घेते. आता हे व्यवस्थित मिक्स केलं आहे. तुम्ही इथे पहा, 1 वाटी पिठी साखर मधली आपण पाऊण वाटी साधारण पिठी साखर घेतली आहे. बाकीची साईडला ठेवून देते. आणि आता याचे हव्या त्या आकाराचे लहान मोठे लाडू वळून घ्यायचे आहे. तर हे पहा, अगदी मोतीचूरचे लाडू दिसत आहेत. हे आपण सर्व असे वळून घेणार आहोत. छान दिसण्यासाठी मी इथे काही बदामचे काप घेतले आहे, ते लावून घेते आणि थोडंसं प्रेस करते, म्हणजे बघा दिसायला खूप छान दिसतात. अशाच पद्धतीने हे संपूर्ण लाडू तयार करून घेते. अगदी कमी साहित्यामध्ये भरपूर असे लाडू आपण प्रसादासाठी किंवा सर्वांना खाण्यासाठी तयार करू शकतो. झटपट होतात आणि कमी मेहनतीमध्ये. असे 1-2 काजू आणि बदामही लावू शकता किंवा काजू देखील लावू शकता. तर हे लाडू मी तयार करून घेतले आहे. बघा किती सुंदर असे दिसत आहेत आणि चवीला तर अप्रतिम लागतात. नक्कीच करून बघा. तर झटपट असे हे भिजवलेल्या चणा डाळीचे लाडू तयार झाले आहेत. कसे झाले मला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. भेटू पुन्हा अशाच छानशा झटपट रेसिपीसह.